नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. BA भाग 1 सेमिस्टर 2 विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती पेपर नंबर 2 या विषयाचा या पेपरचा आपण अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2018. विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या अभ्यासक्रमाची ओळख किंवा हा अभ्यासक्रम आपल्याला जून 2018 मध्ये परिचित झालेला आहे. आणि मित्रांनो, या अभ्यासक्रमामध्ये 4 प्रकरणं आहेत. मॉड्यूल फर्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट, मॉड्यूल म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन, या प्रकरणाची आपण सुरुवात केलेली आहे. आणि मित्रांनो, मॉड्यूल सेकंड जे आहे मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ की संदेशवहन आणि माहिती तंत्रज्ञान असा होईल. मॉड्यूल थर्ड सायन्स टेक्नॉलॉजी इन स्पेस रिसर्च, म्हणजे मित्रांनो अवकाश क्षेत्रातील विज्ञान व तंत्रज्ञान असं याचं भाषांतर होईल. आणि शेवटचा जो टॉपिक आहे सायन्स टेक्नॉलॉजी इन इंडियन डिफेन्स अँड ओशियन रिसर्च, संरक्षण व सागरी क्षेत्रातील विज्ञान व तंत्रज्ञान, 4 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. पैकी आपण प्रकरण क्रमांक 1 डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि मित्रांनो, यामध्ये आपण आपत्ती म्हणजे काय, डिझास्टर मॅनेजमेंट मॉड्यूल फर्स्ट यामध्ये आपत्ती म्हणजे काय किंवा डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय या सर्व गोष्टी आपण पाहिल्यानंतर टाइप्स ऑफ डिझास्टर आपण पाहणार आहोत. की आपत्तीचे प्रकार, त्याच्यामध्ये अर्थक्वेक आहे, फ्लड आहे, ड्रॉट आहे, फायर आहे, ॲक्सिडेंट आहे, क्राऊड आहे, हे काही आपत्ती व्यवस्थापनाचे प्रकार आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये अर्थक्वेक म्हणजे भूकंप, फ्लड म्हणजे पूर, ड्रॉट म्हणजे दुष्काळ, फायर म्हणजे आग, अग्नी, ॲक्सिडेंट म्हणजे अपघात आणि क्राऊड म्हणजे गर्दी, या प्रकारांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. आपत्ती म्हणजे काय, तर मित्रांनो आपत्ती म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. हा मूळ शब्द फ्रेंच भाषेतील डिझास्टर याचा अर्थ डेस मेनिंग बॅड आणि अस्टर मेनिंग स्टार, म्हणजेच अतर्कमय तारांकित घटना, प्रतिकूल किंवा दुर्दैवी घटनामुळे प्राणी, वनस्पती व मानवी जीवनाची होणारी हानी म्हणजे आपत्ती होय. अशा प्रकारचा अर्थ आपण घेतला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मते सुद्धा आपण आपत्तीची व्याख्या आपण पाहिली. आकस्मिकपणे होणारी हानी, जीवित किंवा वित्तहानी म्हणजे आपत्ती होय. त्यानंतर आपण आपत्ती अभ्यासाचं महत्त्व अभ्यासलं. त्यानंतर आपत्ती अभ्यासाची उद्दिष्टे आपण अभ्यासली. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर आपण आपत्ती व्यवस्थापन आपण पाहणार आहोत. प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन
तर मित्रांनो, आपत्ती म्हणजे काय आपण पाहिलं, आपत्ती अभ्यासाचं महत्त्व पाहिलं किंवा आपत्ती अभ्यासाची उद्दिष्ट आपण पाहिली. या सर्व गोष्टी आपण आपत्ती व्यवस्थापनामध्ये याचा अंमल करणार आहोत आणि आपत्ती व्यवस्थापन आपण करून या आपत्तीचं निवारण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तरी यासाठी आपत्ती व्यवस्थापन आकृतीबंध 3 टप्प्यात आहे. याच्यामध्ये पहिला टप्पा इथं दिसतो आपला, आपत्तीपूर्व टप्पा, आपत्तीनंतरचा टप्पा आणि मित्रांनो त्यानंतरचा जो टप्पा येतो आपत्ती दरम्यानचा टप्पा, नंतर आपत्ती नंतरचा टप्पा, त्याच्यानंतर शेवटचा जो टप्पा आहे त्या टप्प्याला आपण आपत्ती नंतरचा टप्पा असं म्हणतो. आणि मधला जो आहे तो अंमलबजावणीचा टप्पा असं त्याला म्हटलेला आहे. तर या आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला पाहायची आहे. तर आपत्ती म्हणजे मित्रांनो अतर्कमय किंवा अचानकपणे आलेलं हे संकट आहे की ज्यामुळं प्रचंड जीवित व वित्तहानी होऊ शकते. मित्रांनो, की जे अवांछित आहे ते टाळण्यासाठी किंवा अशा प्रकारची घटना घडलीच तर त्याच्या प्रतिकारासाठी तयार राहणं, सज्ज राहणं किंवा प्रयत्न करणं हे आपत्ती व्यवस्थापन चा भाग आहे. हे निर्मात्या, हे विधात्या, हे परमेश्वरा, जे अवांछित ते टाळण्यासाठी बुद्धी दे. जे अवांछित ते टाळण्यासाठी बुद्धी दे. आणि ते घडलंच तर त्याच्या प्रतिकारासाठी सामर्थ्य दे. असं म्हणण्यापलीकडं मानवाच्या हातामध्ये मित्रांनो काहीही नाही. म्हणजे आपण आपत्तीची व्याख्या पाहताना आपल्याला थोडासा हा अंदाज आलेला आहे. अतर्कमय, अचानकपणे, तारांकित घटना की ज्यामुळे जीवित आणि वित्तहानी होते त्याला आपण आपत्ती म्हणतो. म्हणून जे अवांछित म्हणजे आपण इच्छा केलेली नाही, आपल्या कल्पनेच्या पलीकडचं ते टाळण्यासाठी बुद्धी दे. पहा मित्रांनो, आणि घडलंच तर त्याच्या प्रतिकारासाठी सामर्थ्य दे असं आपण परमेश्वराला प्रार्थना करण्यापलीकडं आपत्ती व्यवस्थापनात आपल्या हाती काही नाही असं जरी वाटत असलं तरी एक बुद्धिमान प्राणी, मानव प्राणी म्हणून किंवा मानव म्हणून आपल्याला काही धडपड करावी लागते आणि त्यातून आपल्याला काही प्रमाणात यशही येतं असं आपल्याला पाहायला मिळते. आपत्ती ह्या मित्रांनो ओढावणारच. त्या ओढावू नयेत यासाठी प्रत्येकानं सावधगिरी घ्यायला हवी आणि त्यातून त्या ओढावल्यास तर त्यांचा प्रतिकार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपत्ती यावेत असं कुणालाच कधीही वाटत नाही. तथापि त्या ओढावल्याच तर त्याची तीव्रता पद्धतशीरपणे कमी करता येते. आपत्ती या नियोजित नसतात, परंतु योजनाबद्ध पद्धतीने त्यांचे निवारण होऊ शकते.
अपत्य निर्माण झाली की ती सौम्य करण्यासाठी प्रयत्न करणे हे ओघानेच येते. संकटे ही आधी घडतात, त्याची कारणे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात. त्यांच्या निवारणासाठी धडपड करणे ही प्रतिक्रियात्मक स्वरूपाची घटना आहे. ते स्वाभाविकच घडते. तथापि त्या संदर्भात जर योजनाबद्ध प्रयत्न केले, व्यवस्थित ठरवून सर्व गोष्टी केल्या, तर मित्रांनो यश निश्चितपणे मिळते. आणि साहजिकच व्यवस्थापनाच्या संदर्भातील तत्वज्ञान, त्याची कार्यपद्धती, नेतृत्वाकडून घेतले जाणारे योग्य प्रकारचे निर्णय व त्याची कार्यवाही या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचाच अर्थ असा की शास्त्रशुद्ध पायावर होणारे प्रयत्न, नेतृत्वाकडून अवलंबली जाणारी व्यूहरचना आणि व्यवस्थापनातील सुयोग्य तंत्राचा वापर याद्वारे आपत्ती निवारणाचे कार्य मित्रांनो चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. आणि या सर्व पद्धतीचा आपण जर वापर केला तर निश्चितपणे आपल्याला या आपत्तीमधून सुद्धा काही लाभदायक अशा गोष्टी किंवा या आपत्ती निवारणामध्ये आपल्याला काहीसं यश येऊ शकतं. पर्यावरण सुरक्षित बनवण्याचे कार्यक्षेत्र या आपत्ती व्यवस्थापनात असते. पर्यावरण म्हणजे फक्त भौगोलिक पर्यावरण असत नाही, सांस्कृतिक पर्यावरणही असतं. आणि या ठिकाणी पर्यावरण हा शब्द भौगोलिक आणि सांस्कृतिक यासाठी मित्रांनो अभिप्रेत आहे. आणि ज्या परिसरामध्ये आपत्ती घडते त्या परिसरातील संपूर्ण कार्यक्षेत्र किंवा सभोवतालची परिस्थिती सुरक्षित बनवणे यालाच मित्रांनो किंवा याच गोष्टीचा समावेश आपत्ती व्यवस्थापनात असावा लागतो. जीविताची सुरक्षा ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट मानून या संकटात त्यावरती अधिक लक्ष केंद्रित करावं लागतं. कोणत्याही संकटात यावरती अधिक लक्ष केंद्रित करावं लागतं आणि आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करावं लागतं. मित्रांनो, प्रत्येक देशाने, राष्ट्राच्या समूहाने जेव्हा आपल्या अस्तित्वाचे उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवलेले असते त्यावेळी तेथील जनता आणि शासन यंत्रणा यांना याबाबतीत दक्ष राहण्याची, आपली कर्तव्य जबाबदारीने पार पाडण्याची भूमिका बजावावीच लागते. व्यवस्थाशास्त्राच्या भाषेत असे झालेच तर आपत्ती निवारण हे उत्तम दर्जाचे होते. पहा मित्रांनो की आपत्ती संदर्भात आपल्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात आलेली आहे की आपत्तीचं निवारण करण्यासाठी फक्त राष्ट्र असून चालत नाहीये. राष्ट्रामधील अनेक संस्था आणि राष्ट्रात असणारी जनता यांनी एकमुठीनं आपापली कर्तव्य पार पाडावी लागतात. जसं की आता कोरोनाची आपत्ती आलेली आहे तर आपली जबाबदारी आहे, बाहेर पडू नका तर आपण बाहेर पडता कामा नये, मास्क लावा तर आपण मास्क लावलाच पाहिजे, वेळोवेळी हात धुवा, आपण वेळोवेळी हात धुतलेच पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आपण सोशल डिस्टन्सिंग पाळलेच पाहिजे. या सर्व सूचनांचं पालन केलं मित्रांनो तरच संपूर्ण राष्ट्र, संपूर्ण देश किंवा आपण सर्वजण या संकटातून तरून जाऊ. अन्यथा खूप मोठी आपत्ती आपल्या जीवनामध्ये येऊ शकते आणि किंबहुना आपल्या देशाच्या भवितव्याच्या आड येऊ शकते. हे आपण विसरता कामा नये. उदाहरणार्थ पहा, आपण कोणीच जर गंभीरपणे या कोरोनाच्या संदर्भातील सूचनांचं पालन नाही केलं तर मित्रांनो काय होणार, तर ही आपला देश असाच लॉकडाऊनमध्ये राहणार. मग आपली प्रगती होणार का? आपल्याला खायला अन्न मिळणार का? यातून आपण बाहेर पडणार का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही 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 असतील.
म्हणून सर्वांनी प्रयत्न करून एकजुटीनं एक ताकदीनं आपत्तीचं निवारण करणं, आपत्ती जी काही व्यवस्थापनाची जी काही प्रोग्रॅम राबवले जातात शासनामार्फत, जी काही धडपड केली जाते त्या धडपडीला आपण सर्वांनी योग्य प्रतिसाद देणं अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा मित्रांनो खूप वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मग आपल्याला भयावह अशा भविष्यकाळाला सामोरं जावं लागू शकतं. तेव्हा आपत्ती संदर्भात आपण योजनाबद्ध रीतीनं व्यवस्थापन अंमलात आणणं यासाठी आपण प्रयत्नशील असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळा आपत्ती यायच्या आधी काही सावधगिरी बाळगणं, आपत्तीचा प्रकार आपण प्रतिकार करणं, आपत्तीचा प्रकार किंवा स्वरूप नेमकं समजून घेणं, तिच्यापासून लोकांना वाचवणं, आपत्तीची झळ कमी करणं, अशा एकापाठोपाठ एक करावयाच्या गोष्टी आणि त्यातील असणारे टप्पे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. आणि हे टप्पे आपण जर लक्षात घेतले तर निश्चितपणे आपण आपत्ती व्यवस्थापन आपल्याला लक्षात येईल आणि त्या दृष्टिकोनातून आपणही या व्यवस्थापनाला प्रतिसाद देण्याची जी काही आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण व्यवस्थित पाडणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आपत्ती व्यवस्थापन जे असते ही कोणा एकाची जबाबदारी नसते, तर ती संपूर्ण सरकार किंवा संपूर्ण शासकीय यंत्रणा, त्याचबरोबर विविध उद्योगपती, त्यांचे समूह, संघ, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, त्याचबरोबर कुटुंबे, त्यातील प्रत्येक व्यक्ती आणि आपण सर्वजण म्हणजे विद्यार्थी, या सर्वांच्या सहभागातून आपत्तीची काही जबाबदारी आहे ही जबाबदारी आपण किंवा ते आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थितरित्या आपण पार पाडू शकतो. त्यासाठी पहा मित्रांनो, आपत्तीचे 3 टप्पे आहेत. आपत्तीपूर्व टप्पा, आपत्तीच्या अंमलबजावणीचा टप्पा किंवा अंमलबजावणीचा टप्पा आणि आपत्तीनंतरचा टप्पा, असे 3 टप्पे आहेत. तर यातला पहिला टप्पा जो आहे आपत्तीपूर्व टप्पा, या संदर्भात पहा आपण 2 मुद्दे इथं आलेले आहेत आणि दुसऱ्या मुद्द्यात अनेक उपमुद्दे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपत्तीपूर्व टप्पा मित्रांनो किंवा पूर्वतयारीचा टप्पा असंही याला आपण म्हणू शकता. सर्वात महत्त्वाची अशी ही व्यवस्था असून आपत्तीची तीव्रता ही अवस्था यशस्वीपणे राबवल्यामुळेच कमी होते. तर या अवस्थेत खालील टप्पे येतात. म्हणजे आपत्तीपूर्व टप्प्यामध्ये पुन्हा 2 टप्पे आहेत. हे टप्पे आपण, पहिला टप्पा आहे अंदाज घेण्याचा टप्पा. तर मित्रांनो, शास्त्रशुद्ध अभ्यास करून संकटाचे क्षेत्र, तीव्रता आणि सातत्य याचा पूर्वीच्या निरीक्षणाच्या द्वारे पूर्व अंदाज घेता येतो. तीव्रता विश्लेषणाच्या पद्धतीने किती लोकांना आपत्तीची झळ पोचणार, किती इमारतींचे नुकसान होणार, नुकसानीचे प्रमाण किती राहील, याविषयी बिनचूक अंदाज घेणे शक्य होते. याला धोका मापनाची प्रक्रिया असं आपण म्हणू शकतो. अंदाज घेण्याचा टप्पा किंवा धोक्याचे मोजमाप असावी आपण म्हणू शकतो, किंवा अंदाज असंही आपण म्हणू शकतो, किंवा त्याच्या तीव्रतेची विश्लेषण असंही आपण म्हणू शकतो. हे विश्लेषण पूर्व माहितीच्या आधारे शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलं जातं आणि नंतर येणारे जे काही आपत्ती आहेत त्या आपत्तीकडं नियोजनाच्या टप्प्याकडे आपण जाऊ शकतो. उदाहरणार्थ अंदाज घेण्याच्या टप्प्यामध्ये एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की समजा आपल्याकडं मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मग पाऊस कुठं पडतोय, नेमका तो धरणांच्या परिसरात पडतोय का, धरणांची पाणी पातळी किती वेगानं वाढत चाललेली आहे, मग धरणातून आपल्याला किती पाणी सोडावं लागेल, ते पाणी किती वेगानं खाली जाणार आहे, या सर्व गोष्टींचा आपण अंदाज घेऊन, शास्त्रशुद्ध अंदाज घेऊन आपण काय करायचं असतो की नियोजनाचा टप्पा आखायचा असतो. म्हणजे अंदाज घेण्याचा टप्पा म्हणजे पाऊस किती पडणार, कुठं पडायला लागलेला आहे किंवा कुठं पडणार,
कुठं पडत आहे, त्याच्यानंतर किती वेळानं आपल्यावर ते आपत्ती येऊ शकते, धरणात पाणी वाढण्याची ती काही प्रमाण आहे किती आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं पाहिल्या जातात मित्रांनो. त्याच्यानंतर पहा, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं, नियोजनाचा टप्पा. फक्त याचा अर्थ असा नाही की फक्त पुरासंदर्भातच आपत्ती व्यवस्थापन असतं. आपत्ती व्यवस्थापन ही सर्व गोष्टींच्यासाठी असतं. मग ते नैसर्गिक आपत्ती असू दे किंवा मानवनिर्मित आपत्ती असू दे किंवा कोणतीही आपत्ती असू दे, ती सर्व आपत्तींचा या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर मित्रांनो, अंदाज घेण्याचा टप्पा आणि नियोजनाचा टप्पा. अंदाज घेण्याच्या टप्प्यानंतर नियोजनाचा टप्पा. मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील विश्लेषणानंतर हा दुसरा टप्पा येतो. आपत्तीचा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अंदाज घेतल्यानंतर, जे प्रत्यक्ष आपत्ती किती आपल्याला झळ पोचवणार आहे याचा अंदाज घेतल्यानंतर, आपत्तीच्या प्रसंगात योग्य प्रकारे आपण पावलं उचलू शकतो आणि धोक्याची तीव्रता किंवा जीवितहानीचे प्रमाण आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. वित्तहानीचं सुद्धा आपण प्रमाण कमी करू शकतो. परंतु मित्रांनो, वित्तहानीचं प्रमाण आपण नेमक्या आपल्याला आपलं सर्वच वित्तहानीचं नुकसान टाळता येत नाही, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर धोका कमी झाला की हानीही कमी होऊन मदतीची गरज कमी होते. आपत्तीपूर्वीचे आणि दरम्यानचे आणि नंतरचे असे 3 टप्प्यामध्ये विशेषतः नियोजन केलं जातं आणि ह्या सर्व नियोजनाच्या प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या असतात. हे नियोजनाच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि यामध्ये पहिला जो महत्त्वपूर्ण भाग आहे की म्हणलेला आहे, आपत्ती निवारणासाठी सुयोग्य संघटना निर्माण करणे. मित्रांनो, की शासनाच्या सर्वसामान्य प्रशासन यंत्रणेच्या जोडीने तिन्ही प्रकारचे नियोजन आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्ती पश्चात राबवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागते. आणि ही यंत्रणा प्रत्येक निर्णयास जबाबदार असावी लागते, कार्यक्षम असावी लागते. या उभ्या केलेल्या आपण यंत्रणेवरती पूर्णपणे जनतेचा विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर या आपत्ती व्यवस्थापनामध्ये अगदी मध्यवर्ती असणारं सरकार, ज्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो, तिथंपासून गाव पातळीपर्यंत सर्व अशा व्यवस्था किंवा योजना असाव्या लागतात. आणि त्या प्रत्येक पायरीवरती कोण नेमकं या आपत्तीच्या संदर्भात प्रमुख कार्यवाहक राहील किंवा त्या ठिकाणी अध्यक्ष असेल, या सर्व गोष्टी निश्चित करणं आवश्यक असतं. आणि ते आपत्ती निवारणासाठी सुयोग्य संघटना निर्माण करण्याच्या या प्रक्रियेमध्ये हा भाग अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. उदाहरणार्थ भारतात पहा की केंद्रीय पातळीवरती आपण पाहतो की त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं निवारण करण्यासाठी माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संस्था निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली राज्य पातळीवरचं प्राधिकरण कार्य करत असतं. राज्य पातळीवरच्या प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पातळीवरचं प्राधिकरण काम करत असतं, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. त्याच्यानंतर तालुका पातळीवरचं प्राधिकरण काम करत असतं आणि त्याच्यानंतर जिल्हा, नंतर तालुका, नंतर गाव पातळीवरचं प्राधिकरण कार्यरत असतं. अशा प्रकारची यंत्रणा भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ही यंत्रणा मित्रांनो भारतामध्ये विशेषतः 2005 साली भारत सरकारने कायद्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन सुसंगत करण्यासाठी शासकीय संरचना अस्तित्वात आणली आहे. म्हणजे एक ढाचा तयार केलेला आहे. तो ढाचा या ठिकाणी आपल्याला दिसतोय.
2005 मध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे की भारतामध्ये जेव्हा आपत्ती येते तेव्हा मित्रांनो या पद्धतीनं ही आपत्ती व्यवस्थापन कार्य करत असतं. तर केंद्र सरकारच्या लेवलला जी काही आपत्ती व्यवस्थापन असतं त्याला आपण नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी असं म्हणतो, ज्यालाच आपण राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण असं आपण म्हटलेलं होतं. तर त्याचे अध्यक्ष जे असतात मित्रांनो हे पंतप्रधान असतात. तर समन्वय साधक मंत्रालय असतं ते गृह मंत्रालय असतं. तर या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या अध्यक्षतेखाली स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कार्यरत असते. आणि या ठिकाणी स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजेच आपल्याला राज्य पातळीवरची ही डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी असते. आणि ही जी काही स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे याचे जे अध्यक्ष आहेत हे मुख्यमंत्री असतात. आणि त्यानंतर मित्रांनो जिल्हा पातळीवर जिल्हा डिझास्टर किंवा डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी असते. आणि ही डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी विशेषतः जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधीश म्हटलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हे जिल्हा डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कार्यरत असते आणि त्याच्या अंतर्गत किंवा त्याच्या अध्यक्षतेखाली तालुका डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कार्यरत असते. आणि त्याचे जे काही अध्यक्ष असतात हे तहसीलदार असतात. आणि त्याच्यानंतर मित्रांनो गाव पातळीवरची समिती असते. आणि या समितीमार्फत काय केलं जातं, प्रत्यक्ष सुटका किंवा बचाव किंवा मदत कार्य संरचना या ठिकाणी कार्यरत असते. आणि मग याचा जो काही लाभ आहे तो मित्रांनो सर्वात शेवटी आपल्याला सामान्य जनतेला हा लाभ पोचतो असं चित्र किंवा अशी जी काही व्यवस्था आहे ही शासकीय व्यवस्था मित्रांनो कुणी निर्माण केलेली आहे. तर भारत सरकारनं 2005 साली कायद्यामध्ये हा अशा प्रकारची आपत्ती व्यवस्थापन सुसंगत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या शासकीय यंत्रणेमार्फतच अनेक इतर घटकांना सामावून घेण्याची या कायद्यामध्ये तरतूद आहे. जसं की उद्योग क्षेत्र आहे किंवा शिक्षण संस्था आहे किंवा अशासकीय संस्था आहेत किंवा अन्य संघटना आहेत. आणि या सर्वांना समाविष्ट करून प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतं की जी काही डिझास्टर मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट काय करत असतं, अगदी ज्यांना झळ पोचलेली आहे तिथं कार्य करत असतात. आणि प्रत्येक पातळीवरती जे काही एखादा विशिष्ट असा अधिकारी असतो तर तो अधिकारी काय असतो की डिझास्टर मिटिगेशन मार्शल या नावाने तो अधिकारी संबोधला जातो. तो त्याच्या नियंत्रणाखालील असलेले जे विभाग आहेत त्यातील अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत यांच्यामार्फत कार्य चांगल्या प्रकारे करतो. आणि आपत्ती ओढावल्यानंतर किंवा तशी सूचना मिळाल्यानंतर यंत्रणेतील पूर्वसूचित अधिकारी लवचिक यंत्रणा कार्यरत करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण जी काही आपत्ती नियोजनाचा टप्पा आहे त्यातला आपत्ती निवारणासाठी सुयोग्य संघटन निर्माण करणे हा या ठिकाणी आपण पाहिला. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की आपत्ती व्यवस्थापनामधील जो काही टप्पा आपण बघतो त्याच्यामध्ये आपण नंतर जो येतोय म्हणजे नियोजनाचा जो टप्पा आहे आपत्तीपूर्व टप्प्यातील पहिला आकडा होता अंदाज घेण्याचा आपत्तीपूर्व टप्प्यामध्ये पहिला आकडा होता अंदाज घेण्याचा टप्पा, दुसरा होता नियोजनाचा टप्पा. नियोजनाच्या टप्प्यामधील होतं की आपण आपत्ती निवारणासाठी सुयोग्य संघटना निर्माण करणे. आणि आहे विविध प्रकारचे निकष ठरवणे. हा महत्त्वपूर्ण टप्पा जो आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे की हे सर्व जी काही गोष्टी आहेत हे
आपल्याला प्रमुख जो पहिला टप्पा आहे आपत्तीपूर्व टप्पा, यामध्ये सर्व गोष्टी या येत आहेत पहा. अंदाज घेण्याचा टप्पा किंवा नियोजनाचा टप्पा. नियोजनाच्या टप्प्यामध्ये आपण पाहिला की आपत्ती निवारणासाठी सुयोग्य संघटना निर्माण करणे, आणि विविध प्रकारचे निकष ठरवणे. तर कोणतीही आपत्ती पूर्व टप्प्यामध्ये निकष ठरवणे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असते की संभाव्य संकटाची जी काही तीव्रता आहे ही किती मोठी राहील हे ध्यानात घेऊन त्याविरुद्ध उपाययोजना आधीच करणे शक्य असते पहा, आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मध्ये जो काही हा मुद्दा चालू आहे, आपण आपत्तीपूर्व टप्पा जो आहे त्या टप्प्यामध्ये ही माहिती पाहत आहोत. तर ही माहिती आपण पुढील तासाला पाहूया, कारण या ठिकाणी वेळ आपली संपलेली आहे. नमस्कार, धन्यवाद.